चला आज एका नव्या दुर्गरत्नाची भेट घेऊ. नाव आहे किल्ले हडसर. जीवधन, चावंड आणि शिवनेरी आणि त्या जोडीला निमगिरी आणि हडसर हे पंचदुर्गरत्न इतिहासकालीन नाणेघाट ते जुन्नर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवून असायचे. हडसर किल्ल्यावर जायचे दोन मार्ग आहेत. पेठेची वाडी हडसर गावातून राजदरवाजा पायरी मार्ग तो तुलनेने सुरक्षित मार्ग आहे. पूर्वेकडील खुटीची वाट फक्त मार्गाची पूर्ण माहिती आणि योग्य साधने असतील तरच अनुभवी ट्रॅकर निवडतात. आहे खुटीचा मार्ग. अनुभवी गिर्यारोह या मार्गाचा वापर करून हडसर किल्ल्यावर जातात. मुख्य राजमार्गाने किल्ल्यावर जाताना पहिला दर्शनी दगडात कोरलेला महादरवाजा लागतो आणि त्यामधूनच तुमच्या गडावर प्रवेश होतो. किल्ल्यावर महादेवाचे मंदिर आहे आणि त्यात भव्य शिवलिंग आहे. मंदिराच्या समोरच एक मोठा तलाव आहे आणि नंदीची मूर्ती आहे. मंदिराचा मंडप षटकोनी आहे आणि त्यात गणेश, गरुड आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. किल्ल्यावरून कुकडी नदीवर बांधलेले माणिकडोहचा विहंग जलाशय आणि त्याच्या दक्षिण तीरावर असलेला चावंडचा किल्ला नजरेस येतो. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार इसवी सन 1637 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी मुघलांशी तह केला तेव्हा मुघलांना स्वाधीन कराव्या लागलेल्या किल्ल्यांमध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता. मुघल दरबारातील नोंदींमध्ये या किल्ल्याचा उल्लेख हर्सूल असा आढळतो. कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या बखरीतही या किल्ल्याचा पर्वतगड म्हणून उल्लेख केला आहे. पेशवे काळातही हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता